रामकृष्ण हरी. हा वेदार्थ सागरू जया निद्रितेचा घोरू तो स्वय सर्वेश्वरू प्रत्यक्ष आणवा दिला. माऊली उपोद्घातामध्ये महाभारतांचं वर्णन करत असताना ओवे 48 क्रमांकापर्यंत महाभारताचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर गीतेचं वर्णन करतात. गीतेचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात की भगवान शंकर मनोमन विचार करत असताना पार्वती मातेचं लक्ष गेलं आणि पार्वती माता विचारतात की आपण कशाचं एवढं चिंतन करत आहात. त्यावेळेस भगवान शंकर सांगतात की हे देवी, जो वेद एवढा श्रेष्ठ आहे की त्याच्या ज्ञानाची खोली कळत नाही. ज्याप्रमाणे समुद्राची खोली कळत नाही त्याप्रमाणे वेदाचीही खोली कळत नाही, एवढा ज्ञान त्यामध्ये आहे. आणि तो वेद तर भगवंताच्या निद्रितावस्थेमध्ये झालेला आहे. परंतु जी गीता आहे ही गीता प्रत्यक्षात जागृत असताना अर्जुनाला उपदेश केलेला आहे. आणि जो उपदेश केलेला आहे तीच काहीतरी ही गीता आहे जी व्यासाने श्लोकबद्ध केलेली आहे. म्हणून वेदाहून ही श्रेष्ठ गीता आहे. आणि अशी श्रेष्ठ असणाऱ्या गीतेवर माऊली लिखाण करतात आणि या लिखाणाला नाव दिलेले आहे ज्ञानेश्वर. जे फल वेदाचा अभ्यास करून मिळत नाही त्याहूनही श्रेष्ठ असं फल काय तर ज्ञानेश्वरी वाचल्याने मिळत आहे. म्हणून प्रत्येकाने आवर्जून ज्ञानेश्वरी वाचावी. वेदामध्ये तर अनेक प्रकारचे ज्ञान आहेत. भ्रम संभ्रम येतात त्या ठिकाणी. परंतु माऊलीने एवढं मनुष्याला काय तर अज्ञानातून मुक्त करण्याकरता ज्ञान दिलेलं आहे. मनुष्य जीवाचा शिव होऊ शकतो एवढं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने ज्ञानेश्वरी दररोज एकतरी ओवे वाचावे. या ठिकाणी आजच्या सेवेला पूर्ण विराम देतो. जोग महाराज की जय.